शुकाचार्य म्हटलं भगवान शंकराचे अवतार म्हणजे शुकाचार्य आहे. त्यांचं विशेष आहे, ते आईच्या गर्भामध्ये 12 वर्ष राहिले होते. 12 वर्ष. किती वर्ष राहिले होते? भोजनकवाडी बोला बोला, मला बोलल्याशिवाय पुढे बोलता येत नाही बरं का. 12 वर्ष राहिले होते. 12 वर्ष. तुम्ही आम्ही किती दिवस राहतो? तुम्ही काही सगळे ब्रह्मचारी आहेत का? किती दिवस राहतो? तुमचा आमचा गर्भातला कालावधी किती दिवसाचा आहे? 9 महिने 9 दिवसाचा कालावधी आहे. सुखदेव भगवान आईच्या गर्भामध्ये 12 वर्ष राहिले होते. 12 वर्ष. तुम्हाला वाटेल महाराज काहीतरी तुम्ही अतिशोक्ती सांगताय गड्या. 12 वर्ष कुठं आईच्या पोटामध्ये लेकरं राहत असतात का? अरे पुराणातल्या कथा त्या सत्यच कथा आहे. काही आपल्या नजरे देखत काही पुराणामध्ये अशी काही संत मंडळी होऊन गेली. तुम्ही आम्ही 9 महिने 9 दिवसच आईच्या पोटामध्ये राहतो. महात्मा गांधी ते आईच्या पोटामध्ये 13 महिने राहिले होते. 13 महिने. किती महिने? 13 महिने. दुसरं एक तुम्हाला उदाहरण देतो. वारकरी संप्रदायातल्या ज्या भजनाच्या चाली आहेत, ज्यांच्यामुळं वारकरी संप्रदायातील आज भजन जिवंत आहे, त्यांची चाल म्हटल्याशिवाय एखादं कीर्तनातलं भजन, एखाद्या कीर्तनातली प्रमाणाची चाल कधीच पूर्ण होत नाही. पूज्य श्री गुरुनाम गुरु सद्गुरू वैकुंठवासी व्यंकटस्वामी महाराज नेकनूरकर हे आईच्या गर्भामध्ये 18 महिने राहिले होते. किती? 18 महिने. जी व्यक्ती आईच्या गर्भामध्ये जास्त काळ राहते ती व्यक्ती जन्माला आल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये काहीतरी पराक्रम करून दाखवत असते. कर्तबगार व्यक्ती निघत असते. जे आईच्या उदरामध्ये जास्त काळ राहतात, तुम्ही आम्ही 9 महिने 9 दिवस आहेत, ते या क्वालिटीचे आहेत. आता ज्याची त्याची क्वालिटी जास्त त्याच्या मनाला विचारायचे, कोणाला बोलायचं नाही. आणि आजकाल तर असं निघालं बघा, 7 महिन्यामध्ये सुद्धा सिजर करून लेकरं बाहेर काढायला लागले. आणि जितके सिजर करून बाहेर काढलेले आहेत त्याचे इतके आतताई लेकरं दुसरे कोणतेच नाहीत. त्याचे इतके चंचल लेकरं दुसरे कोणतेच नाही. परिणाम दुसरा काही नाही, आईच्या गर्भातला सहवास त्या लेकरांना कमी पडलेला आहे. आणखी तुम्हाला पटवूनच द्यायचं ना, 12 वर्ष कसे सुखदेव भगवान आईच्या गर्भात राहिले. त्या युगामध्ये युग परत्वे त्या युगाची आयु मर्यादा जास्त होती. तुम्हा आम्हाला पहिलं 4 युग होऊन गेले. कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि आता चालू आहे ते कोणत्या युगात आपण चालू आहे सध्या? बोला राव, बोला बोला. कलियुग, कलियुग, कलियुग. हां, आता सध्या कलियुग चालू आहे. कृतयुगामध्ये भक्तराम प्रत्येक मनुष्याला आयुष्य होतं 1 लाख वर्ष. किती? 1 लाख वर्ष आयुष्य होतं. माणसाला आयुष्य 1 लाख वर्ष होतं. पण माणूस काही जातीनं नीट जगला नाही. माणसाचा स्वभावच चंचल आहे. त्या कृतयुगामध्ये देवानं देऊन बघितले 1 लाख वर्ष आयुष्य. ते कृतयुग संपलं, त्रेतायुग लागलं. देवानं विचार केला एकांतात बसून, ही जात जास्त दिवस या भूतलावर ठेवण्याच्या लायकीची नाही. मग काय करावं? त्याच्यावरचा एक शून्य असा पुसून टाकावा. चला, 1 लाखातून 1 शून्य पुसला, खाली किती राहिलं? तुम्हाला गणित येतं का? किती राहिलं? 10,000. 10,000. मग 1 लाखाहून आयुष्य किती कमी झालं आपलं? 10,000वर आलं. आता इतकं आयुष्य 90,000 आयुष्य कमी केल्यास तरी माणसाच्या जातीनं सुधारलं पाहिजे ना. तरी माणसाची जात सुधारली नाही. उत्तम अण्णा सुधारलीच नाही. त्याची मस्ती, त्याचा उन्मादपणा, त्याचं वागणं, त्याचं बोलणं, त्याची अहंकारी वृत्ती कमी व्हायला तयार नाही. देवाना विचार केला, नाही जात सुधरत. लागलं द्वापारयुग. देव म्हणला, ही जात सुधारणारी नाही. पुन्हा आणखी 1 शून्य कमी केला. चला, 10,000तून पुन्हा 1 शून्य कमी झाला. किती राहिलं? 1,000. 1,000. गोपाळराव, किती राहिलं? 1,000 राहिलं. 1,000. आता ह्या औलादीनं आता तरी नीट भानावर राहावं का? तरी ह्याचा उन्माद जाईच ना. द्वापारयुगामध्ये 1,000. 1 लाख वर्षावरून 99,000 आयुष्य कटलं बुवा आपलं. 1,000वर आलं. 1,000वर. तरी माणसानं आता नीट राहायला पाहिजे होतं, नीट वागायला पाहिजे होतं, कथेला वेळ द्यायला पाहिजे होता, कीर्तनाला वेळ द्यायला पाहिजे होता. गावात कथा असलं की घरी झोपण्यापेक्षा मंडपात येऊन कथा ऐकायला पाहिजे होती.
पण माजुरीपणा आणि मस्ती अंगातली आणि अहंकार वृत्ती जाती का? जातच नाही. उन्मातानंच वागणं. देवानं विचार केला, ही माझ्याच कथेला माझ्याच कीर्तनाला कंटाळा करणारी अवलाद निघाली ना. लागलं कलियुग. कलियुग लागलं की पटकन देवानं मागचा पुढचा विचार केला नाही गोविंदराव. डायरेक्ट पुन्हा आणखी एक शून्य कमी करून टाकला. राहिलं किती खाली? बोला ना राव, जोरात बोला. 100 100 100 राहिलं 100. मग आता 100 राहिल्यास म्हणजे 1,00,000 वर्ष आयुष्य तुम्हाला मला होतं. किती कटलं पटकन बघता? कटलं किती? 1,00,000तून फक्त 100 आपल्या हातात राहिलंय. कटलं किती? 99,000 900. अरे 1,00,000 वर्षातून एवढं आयुष्य कटलं. मग आता तरी ह्या माणसाच्या जातीनं वेळ द्यायला पाहिजे का नाही देवदेव करायला? आता तरी नीट वागलं पाहिजे का नाही? आता तरी परमार्थ करण्यासाठी आपल्या आयुष्यातला वेळ दिला पाहिजे बुवा. अरे दादा, तुमच्या माझ्या हातात आयुष्याचं 100 वर्ष जरी असलं ना, 100 वर्ष नाही बुवा, 100 वर्ष नाही. 100 वर्ष अजिबात आयुष्य नाही. 100रातलं सुद्धा 50 वर्ष. बोला बोला, कशात जातं? पटकन तुम्ही शहाणे माणसं आहेत बुवा, बोलत चला. 100रातलं 50 वर्ष झोपीत जातं. झोपीत राहिलं खाली किती? पटकन उत्तराची अपेक्षा आहे मला. 50 वर्ष. 50 वर्ष तरी तुमच्या हातामध्ये नाही ना बुवा. 50 वर्षातून सुद्धा त्याच्यामध्येच बालपण आहे, त्याच्यामध्येच तरुणपण आहे, त्याच्यामध्येच म्हातारपण आहे. अरे परमार्थ करायला शिल्लक काय तुमच्याकडं? जीवड़ा दो दिन का मेहमान, कब सुमिरोगे राम, अब तुम कब सुमिरोगे राम। जय हो, टाळी वाजवा सर्व। कब सुमिरोगे राम, अब तुम कब सुमिरोगे राम। जय हो ऋषी महाराज। बालपना तो खेल गवाया, बालपना तो खेल गवाया, तरुण हुआ तो समय गवाया। जीवड़ा दो दिन का मेहमान, कब सुमिरोगे राम। जय हो। अब तुम कब सुमिरोगे राम, अब तुम कब सुमिरोगे राम, अब तुम कब सुमिरोगे राम। एक ताली, एक 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 चला। जय हो। झूठी काया झूठी माया, झूठी काया झूठी माया, आखिर मौत दीदार। जीवड़ा दो दिन का मेहमान, कब सुमिरोगे राम, अब तुम कब सुमिरोगे राम, अब तुम कब सुमिरोगे राम, अब तुम कब सुमिरोगे
भाव से दो हाथ से ताली बजा। कहत कबीरा सुनो भाई साधो, कहत कबीरा सुनो भाई साधो, कबीरा 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 सुमिरोगे राम, अब तुम कब सुमिरोगे राम, अब तुम कब सुमिरोगे राम, अब तुम कब सुमिरोगे राम। दोघालीच कळलं का बाकीच्याली काहीच कळलं नाही याच्यातलं? अरे इतकं सुंदर गीत झाल्यास टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे, तुमच्याकडून अपेक्षा ती असते रे. तरी हां तुम्ही नाही, तुम्हाला ते नसलेलं काही झालं तर पुन्हा टाळी वाजून वाजवा जोरात एकदा सर्वांनी टाळ्या. अरे रोज काय तेच सांगायचं का आम्ही? इतकं सुंदर गीत झाल्यास मनाचा ठाव घेणारा, अंतकरणाला हात घालणारं जर गीत झालं असेल तर त्या कलाकारांना प्रतिसाद आपण दिला पाहिजे ना बुवा. आई काही साधे माणसं नाहीत. उत्तमांना तुम्ही लग्न झाल्यास कमी उजवला, खरी उजवणूक तुमची आता पोरांनी केली बरं का. आत्ता खरा माणूस या 7 दिवसात उजळून निघणार आहे आणि शेवटच्या दिवशी तर खरी हळद आपल्याला लावायची आहे पुन्हा शेवटच्या दिवशी. इथून पुढे 6 दिवस ऋषिकेश महाराज आमचे सतत साथीला कथेच्या, महाराष्ट्रभर कथा जेव्हा करतो, महाराष्ट्राच्या बाहेर कथेच्या निमित्तानं फिरतो, ही मंडळी माझ्यासोबत असते. काल त्यांना थोडीशी अडचण होती म्हणून आपण थोडंसं ॲडजस्टमेंट कालचं दिवस केलं. आता इथून पुढं 6 दिवस ऋषी महाराज, दत्ता महाराज, खंडू महाराज, ही सगळी कलाकार मंडळी 7 दिवस आपल्याला असा आनंद भजनाचा, संगीताचा देणार आहे. परत एकदा त्यांचं सर्वांनी टाळ्या वाजवून जोरात स्वागत करा. आणि विशेष म्हणजे आजच्या कथेमध्ये आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान अग्निसाधू माधव बाबा. सर्वजण माधव बाबांचं पाईक आहेत, आपण सेवक आहेत. त्यांचे वंशज आमच्या उत्तमांनाला आणि आमच्या मातोश्री अहिल्याबाईंना आशीर्वाद देण्यासाठी मोळवून या कार्यक्रमामध्ये आज आपल्या धर्ममंडपामध्ये, ज्ञानमंडपामध्ये उपस्थित झालेले आहेत. असे आमचे माधवबाबाचे ओरिजिनल वंशज गोविंदरावजी धैपळे महाराज, ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करा. आणि चला आपण कुठपर्यंत आलतो, काय सांगू लागलो मी? म्हणा कथा, कालपासून कथा चालू आहे म्हणा आमची. अरे दादा, 100 वर्षाचं आयुष्य, त्याच्यातलं 50 वर्षांना झोपीत जातं, राहतं 50 वर्ष. त्याच्यातून त्या 50 वर्षामध्ये बालपण आहे, त्याच 50 वर्षामध्ये तारुण्य पण आहे, त्याच 50 वर्षामध्ये वृद्धपण आहे. राहतं भजन करायला आणि परमार्थ करायला आयुष्य किती शिल्लक. मी एका मित्राच्या घरी गेलो, ऐका, पुण्याला होता तो मित्र, चांगला जीवलोक होता. जसा भक्तराम माझ्यावर प्रेम करतोय तसाच प्रेम करणारा तोही माझा मित्र होता. मी पुण्याला गेल्यानंतर त्याच्या घरी गेलो. घरी गेल्यानंतर त्यानं आमचं आदर आतिथ्य, पत्नीला सांगितलं चांगला स्वयंपाक बनवला, जेवायला चांगलं केलं. आणि जेवण करता करता महाराज लोक काही शांत बसणारी जात नाही, काही ना काही उकरती थोडंसं. जेवण करता करता म्हणलं मी, मित्रा किती वर्ष झालं रे तुझं लग्न हो? तो मित्र म्हणतो, महाराज झालं ना 5-7 वर्ष. ऐका, लक्ष द्या. म्हणलं कुटुंब पुण्याला किती दिवसापासून आणलास तू? ते म्हणलं 2-4 वर्षानंतर आता झालं, मुलं बाळं घेऊन पुण्यात आलो आहे. काय करतोस राजा तू पुण्यात? काय नाही महाराज, एका कंपनीमध्ये नोकरीला आहे.
म्हणलं किती पडते रे पगार तुला? ती सांगच ना गेला मित्र. त्याला भीती वाटू लागली, महाराजांना मंदिर बांधायला काढलंय, कुठं मला पैसे मागतो की महाराज. म्हणलं खरं सांग. ते म्हटलं महाराज खरं सांगू का खोटं सांगू? म्हटलं खरंच सांगणार राजा. ते म्हटलं महाराज कंपनीमध्ये ड्युटी करतो मी, कंपनीमध्ये ड्युटी करून मला महिन्याला 30,000 रुपये मिळतात. किती? बोला बोला. 30,000 मिळतात. मी म्हटलं तुझ्या हातात किती येतात? ते म्हटलं महाराज त्याच्यातले 5,000 PF कटतो. खाली किती राहिले? 30मधून 5 गेले. बोला राव बोला. 25 राहिले. 25. म्हणलं वा वा वा, 25 तरी तुझ्या हातात येत असतील ना? ते म्हणला नाही ना महाराज, त्याच्यामधलं 8,000 रूम भाडं जातं, रूम भाडं. 25मधून 8 गेले, राहिले किती खाली पटकन? हां तुम्ही शांतच बसले भाऊ. 17,000 रुपये राहिले. 17,000. म्हणलं ठीक आहे राजा जाऊ दे, रूम भाडं गेलं तर गेलं 8,000, 17 तरी हजार तुझ्या हातात येत असतील ना? ते म्हणला नाही ना महाराज, मला एक मुलगी आहे एक मुलगा आहे, दोन्ही लेकरांना ट्युशन लावलेत. म्हटला मुलीला 4,000 ट्युशन फीस आहे महिन्याला आणि मुलाला 4,000 ट्युशन फीस आहे. दोन्हीचे 8,000 गेले. 17मधून 8 काय गेले, राहिले किती खाली? हां 17मधून 8 गेल्यास 9,000. मी म्हणलं जाऊ दे, 9 तरी तुझ्या हातात येत असतील ना? ते मला नाही ना महाराज, त्याच्यातला 4-5 हजार रुपयाचा 5,000 रुपयाचा किराणा लागतो महिनाभर खायला किराणा. मी म्हणलं हां 9मधून 5 गेले, 9मधून 5 गेले, 4 राहिले. 4. म्हणलं जाऊ दे 4 तरी तुझ्या हातात येत असतील ना? ते म्हटला महाराज त्याच्यात घर माझं कंपनीपासून एक 10 किलोमीटर अंतरावर आहे आणि जाणं 10 आणि येणं 10. माझ्याकडे 2 व्हीलर मोटरसायकल आहे, तिला महिन्यामध्ये मला 2,000चं पेट्रोल लागतं. 2,000चं. 4मधून 2 गेले, राहिले किती खाली? 2 राहिले. 2. मी म्हणलं ठीक आहे राजा, 2 तरी तुझ्या हातात राहत असतील ना? म्हणला. त्यानं इतकं सुंदर उत्तर दिलं. हो ना महाराज म्हणे, 2,000 माझ्या खिशात राहतात, पण घराच्या दरवाजाच्या मध्ये जाईपर्यंत. कळालं नाही तुम्हाला? नाही, तुम्ही कोमातच गेलेली माणसं दिसायला लागलात मला. कारण घराच्या दरवाजात गेल्यानंतर पगार झाल्या 2,000 ती पण बायको खिशातून काढून घेती, राहतं काय खाली माती शिल्लक. अरे त्या मित्राचं उदाहरण तुम्हाला पटवून देण्यासाठी सांगितली. तशी अवस्था तुमची माझी झालेली आहे. दिसायला आयुष्य 100 वर्ष दिसतं, पण परमार्थ करण्यासाठी हातामध्ये भोपळा आहे भोपळा. मग जेव्हा वेळ मिळेल तेव्हा देवाचं चिंतन, कथा ऐकायला आलं पाहिजे, कीर्तनाला आलं पाहिजे, नामसाधना अंगीकृत केली पाहिजे. जेवढ्या वेळ प्राप्त आहे तेवढ्यामध्ये जर आपण ती साधना देवाचा परमार्थ केला तर तेच कुठंतरी आपल्या कर्माच्या हिशोबामध्ये बेरीजीमध्ये कुठंतरी जमा होत असतो. माझं सांगण्याचं तात्पर्य, सुखदेव भगवान 12 वर्ष आईच्या गर्भात राहिले होते, म्हणजे त्या युगामध्ये तेवढं आयु मर्यादा प्रत्येक माणसाला होती. आपण पुराणामध्ये कथा ऐकतो, हिरण्यकश्यपूने तपश्चर्या केली 36,000 वर्ष. कारण त्या युगामध्ये तितकं त्या आयु मर्यादा प्रत्येक व्यक्तीला होती. व्यासपत्नीच्या उदरामध्ये सुखदेवजी भगवान 12 वर्ष राहतात. किती झाली तरी आई आहे बुवा. गरोदर मातेला वाटतं कधी कधी माझ्या पोटातलं बाळ बाहेर येईल आणि कधी कधी त्याचं मी तोंड पाहिल. त्याचं मुख पाहण्याची तीव्र इच्छा प्रत्येक मातेला असते, कारण आईचं अंतःकरण आहे ते. पण हा काही गर्भ 12 वर्ष झालं तरी काय बाहेर यायचा विचार करत नाही. एके दिवशी व्यासांच्या जवळ व्यासपत्नी गेली आणि व्यासांना म्हणते, मालक अहो तुमचा गर्भ 12 वर्ष झालं माझ्या उदरात आहे, तो काही बाहेर येतच नाही आणि त्याचं मुखदर्शन व्हावं, त्याचं तोंड पाहावं याची मला तीव्र इच्छा झालेली आहे. काही करा, पण याला बाहेर काढण्यासाठी काहीतरी उपाय करा. व्यासांनी कमंडलूतलं पाणी घेतलं आणि त्या गर्भावर टाकलं आणि जसं गर्भावर पाणी टाकलं तसं तो गर्भ बोलायला लागला. व्यास म्हणतात, कोण आहेत तुम्ही? गर्भ इतका सुंदर बोलतोय, नाहं मनुष्य न च देव यक्षो न ब्रह्मचारी न ग्रही वनस्थू. तो गर्भ म्हणतो, मी मनुष्य नाही, मी मानव नाही, मी देव नाही,
मी राक्षस नाही, मी ब्रह्मचारी नाही, मी गृहस्थी नाही, मी वानप्रस्थी नाही, मी संन्यासी नाही. आता माझं नाव काय म्हणून सांगू? मला नावही नाही, रूपही नाही. इतका गर्भातून तो गर्भ बोलत असताना व्यासांना सुद्धा स्वाभिमान वाटायला लागला. काय माझं पुण्य असेल, कितीतरी जन्माचं पुण्य असेल, इतकं ज्ञान याला गर्भात झालंच कसं? गर्भामध्ये ज्ञान होण्यासाठी त्या गर्भाला सुद्धा संस्कार करावे लागतात. आपल्या हिंदू वैदिक धर्मशास्त्रामध्ये 16 संस्कार सांगितलेले आहेत माता माऊल्यांनो, 16 संस्कार. आणि 16 संस्कारापैकी एक गर्भाधान नावाचा संस्कार आहे. गरोदर मातेने त्या गर्भावर संस्कार करावे लागतात. तुमचा प्रश्न असेल काय संस्कार करावे महाराज? अरे ज्यावेळेस आपण गरोदर अवस्थेमध्ये असतो ना, त्यावेळेस आपण काही कर्म करावे लागतात. ते कर्म कोणती करायची असतात? माती खायची आहे ना, शेतामध्ये जायचं, मातीचा वास आला की माती खायची, तिखटच खायचं, डिकासन चहाच प्यायचा, हेच कर्म ना? अरे ते नाहीत कर्म करायची. ज्यावेळेस आपल्या उदरामध्ये बाळ असतं ना, त्यावेळेस त्या गरोदर मातेने काय केलं पाहिजे? त्या गरोदर मातेनं ज्ञानेश्वरीचं पारायण केलं पाहिजे. त्या गरोदर मातेनं श्रीमद भागवत कथा श्रवण केली पाहिजे. गावात एखादं कीर्तन चालू असेल तर त्या गरोदर मातेनं अवश्य जाऊन त्या कीर्तनाच्या मंडपामध्ये बसून मांडी घालून कीर्तन श्रवण केलं पाहिजे. त्या गरोदर मातेनं आपला मोकळा वेळ असेल ना, त्यावेळेस हातामध्ये जपमाला घेतली पाहिजे आणि माझ्या प्रभूचं चिंतन, नामजप नावाची साधना त्या गरोदर मातेनं केली पाहिजे. हे जर एकंदरीत त्या गरोदर मातेनं केलं तर या केलेल्या साधनेचा परिणाम तिच्यावर तर होतोच होतो दादा, पण तिच्या गर्भावर सुद्धा झाल्याशिवाय राहत नाही. जन्माला येणारी संतती नक्कीच सात्विक वृत्तीची जन्माला आल्याशिवाय राहत नाही. याला गर्भाधान संस्कार म्हणतात. आजकालची ही सगळी जी पिढी बिघडलेली दिसते ना आपल्याला, त्या पिढीचा अजिबात दोष नाही आहे. सगळा दोष कोणाचा असेल तर त्यांच्या आई वडिलांचा दोष आहे. जबाबदारीनं बोलतो मी, जबाबदारीनं. त्या किनवट तालुक्यामध्ये सावरी नावाचं गाव आहे आणि त्या सावरीला आम्ही कीर्तनाला गेलो बघा. आणि त्या सावरीला कीर्तनाला गेल्यानंतर कीर्तनाच्या अगोदर आम्ही ज्यांच्या घरी व्यवस्था केली होती त्यांच्या घरी गेलो, हातपाय धुले, फ्रेश झालो. त्यांच्या घरी छोटंसं बाळ होतं. छोटंसं म्हणजे जास्त मोठं नव्हतं, 3-4 वर्षाचं बाळ होतं. त्या बाळाकडे माझी नजर केली. त्या बाळाच्या हातामध्ये टीव्हीचा रिमोट होता. टीव्हीचा रिमोट ऐका, लक्ष देऊन ऐका, टीव्हीचा रिमोट होता. त्या घरच्या सौभाग्यवती स्त्रीनं आम्हाला चहा केला, चहा पिला. आम्ही चहा केल्यानंतर कीर्तन झाल्यानंतर आम्हाला जेवायचं होतं. तोपर्यंत कीर्तनाचं भजन चालू झालं. आणि कीर्तनाला फेटा बांधताना मी त्या लेकराकडे अण्णा नजर टाकली तरी त्याच्या हातातला काही रिमोट सुटलेला नव्हता. आम्ही गेलो कीर्तनाला. 8 ते 10 कीर्तनाची वेळ होती. 8 ते 10 कीर्तन केलं. 8 ते 10 कीर्तन केल्यानंतर पुन्हा आमची जेवणाची व्यवस्था त्याच घरी केल्यामुळं त्या घरी यावं लागलं. आणि त्या घरी आम्ही परत आलो तर ते 10 वाजता लेकरू झोपलेलं होतं. ज्यावेळेस आम्ही जेवायला बसलो, जेवता जेवता त्या लेकराकडे माझी नजर केली तरी त्या लेकराच्या हातातला रिमोट काही निघाला नव्हता. त्यांना अशी मूठ धरली होती आणि त्या मुठीमध्येच टीव्हीचा रिमोट होता. आता जेवण करेपर्यंत मी शांत बसलो. जेवण केल्यानंतर जाता जाता त्या मुलाचे, त्या लेकराच्या वडिलाला म्हटलं, दादा इकडे रे, मी मगा तुझ्या गावामध्ये 7:30 वाजता आलो. 7:30 वाजता आलो, तुझ्या लेकराकडे पाहिलं तरी तेव्हासुद्धा त्याच्या हातामध्ये रिमोट होता. मी ज्यावेळेस कीर्तनाला फेटा बांधून मंडपाकडे जाऊ लागलो त्यावेळेसुद्धा तुझ्या लेकराकडे पाहिलं तर त्याच्या हातातला काही रिमोट निघालेला नव्हता. मी जाऊन 2 तास कीर्तन केलं. 2 तास कीर्तन केल्यानंतर इथं परत जेवणासाठी आलो. हे लेकरू झोपलेल्या अवस्थेत आहे. त्याच्या हातामध्ये असं मूठ मारलेली आणि त्या मुठीमध्ये रिमोटच आहे. ते रिमोट काही सोडायला तयार नाही. त्या लेकराच्या वडिलांना इतकं सुंदर उत्तर दिलं भक्ता, इतकं सुंदर उत्तर दिलं. ते म्हणला, महाराज त्याचा अजिबात दोष नाही. हे पोटात असताना ह्याच्या माईनं 24 तास मालिका टीव्हीच्या बघितलेल्या आहेत. त्याचा परिणाम त्या गर्भावर झालेला आहे. अरे गरोदर असताना आपण काय करावं याचं सुद्धा ज्ञान आपल्याला पाहिजे बुवा. सुखदेव भगवंताचा गर्व असा उच्च कोटीची ज्ञानाची भाषा स्वतःच्या वडिलांना करतोय. येणार नाही बाहेर. वडिलांना सुद्धा म्हणतात, तुम्ही कोण आहेत? तर ते म्हणतात, अरे तुझा बाप आहे मी, तुझे वडील आहे, तुझा पिता आहे, मी सांगतोय बाहेर आहे. सुखदेव म्हणतात, नाही येणार बाहेर. मग आता आपलं सुद्धा मुलगा ऐकत नाही. मग व्यासांनी देवाला बोलवलं. देवाला बोलवल्यानंतर साक्षात जगाचा कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्तिधीश भगवान परमात्मा व्यास पत्नी जवळ आले आणि त्या गर्भाला म्हणतात, ए गर्भा ये ना बाहेर. सुखदेवजी गर्भातून म्हणतात, कोण आहेत तुम्ही? देव म्हणतो, अरे जगाचा करता धरता करविता मी साक्षात भगवान परमात्मा आलोय, ये बाहेर. ते म्हटलं, नाही नाही येणार, देव असताल तुम्ही असताल.
नाही 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 मी काय येणार नाही. देवाला गर्व म्हणतो, मी जर बाहेर आलो तर मला भीती फक्त एका गोष्टीची ती म्हणजे माया. कारण ही माया चांगल्या चांगल्याला कशी नाचवायचं आणि कसं नाचवती हे मला माहीत आहे. या जगतावर, संपूर्ण जगतावर या मायेचा पकडा आहे, मायेची सत्ता आहे. आणि तिच्या अधीन जे जे जीव गेले त्यांची गती काय झाली माझ्या डोगड्या डोळ्यानं मी पाहिलेलं आहे. या मायेच्या भीतीमुळं मी माझ्या आईच्या उदराच्या बाहेर यायला तयार नाही. देव म्हणतात, अरे गर्भा, त्या मायेची काळजी करू नको, कारण ती जी माया आहे ती मी तयार केलेली आहे. मी जसं नाच म्हणेल तसं ती माया नाचते. मी ज्याला नाचव म्हणतो त्यालाच ती माया नाचवते. गीतेमध्ये फार सुंदर प्रसंग आलेला आहे. भगवान स्वतः श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, ही माया ही माझ्यापासून तयार झालेली आहे. दैवी हेष्या गुणमयी मम माया दुरत्यया. ही मी तयार केलेली माया आहे. त्या मायेची सत्ता तुझ्यावर चालणार नाही. गर्भ म्हणतो, वचन द्या देवा, वचन. वचन द्या म्हटल्याबरोबर देव त्या सुखदेवांना वचन देतात. आणि ज्यावेळेस देवाकडून शुकाचार्यांनी वचन घेतलं तेव्हा सुखदेव गर्भाच्या बाहेर आले. आणि बाहेर आल्यानंतर ब्राह्मणाचे पोर एका खेळाशी भ्याले, ब्राह्मणाचे पोर एका खेळाशी भ्याले. 12 वर्ष लपाले रे, 12 वर्ष लपाले रे. कापत कापत बाहेर आले, कापत कापत बाहेर आले. नागवेची पळून गेले रे, नागवेची पळून गेले रे. ते नागवेची पळून गेले रे, नागवेची पळून गेले रे. बेश ऐक घेळिया तुझ सांगितले ते जाणून खेळ खेळे रे. ऐक घेळिया तुझ सांगितले ऐसे जाणून खेळ खेळे. ऐक खेळिया तुझ सांगितले ऐसे जाणून खेळ खेळे रे. ऐक खेळिया तुझ सांगितले ऐसे जाणून खेळ खेळे. सुखदेवजी महाराज जसे बाहेर आले तसे काय झालं, ब्राह्मणाचे पोर एका खेळाशी भ्याले. ब्राह्मणाचे पोर म्हणजे व्यास महाराज, त्यांचे पिताश्री. आणि पिताश्री व्यास महाराज म्हणजे ते ब्राह्मण कुळात जन्माला आले होते. म्हणून ब्राह्मणाचे पोर एका खेळाशी भ्याले. कोणता खेळ? हा संसार रूपी मायेचा खेळ. यालाच घेऊन ते 12 वर्ष गर्भात राहिले. ते 12 वर्ष लपाले रे. देवानं वचन देऊन सुद्धा निड्डर अवस्थेमध्ये बाहेर आले नाहीत साहेब. ते कसे आले बाहेर? कापत कापत बाहेर आले. ते नागवेची पळून गेले रे. ऐक खेळिया तुझला सांगतो जाणून खेळ खेळे रे. घाबरत घाबरत भीत बाहेर आले. आणि जसे बाहेर आले तसेच जंगलाच्या दिशेने पळायला लागले. जसे पळायला लागले सुखदेव भगवान पुढं पळतात, त्यांचे पिता श्री व्यास महाराज पाठीमागं जातात. आता बघा, पाठीमागं पळत असताना मुलगा पुढं पळतोय, बाप मागं पळतोय, मुलगा पुढं पळतोय, बाप मागं पळतोय. आता त्या पोराला आवाज द्यायचा म्हटलं तर काहीतरी नाव असावं लागेल ना. अरे आपल्याला जर एखाद्या धर्मापुरीच्या बाजारामध्ये एखादी अनोळखी व्यक्ती भेटली आणि अनोळखी व्यक्ती तुम्हाला कुठंतरी पाहिल्यासारखं वाटत असेल, पाहिल्यासारखी दिसली असेल आणि त्या व्यक्तीला बोलण्याची भावना तुमच्या अंतःकरणामध्ये प्रगट झाली असेल तर त्यावेळेस तुम्ही त्याला जवळ बोलवण्यासाठी असा आवाज देतात. तुम्हाला परिचय नाही पण त्याला तुम्हाला बोलायचंय. काय म्हणता तुम्ही? ए असंच म्हणतात ना. मग व्यास महाराज सुद्धा आता पोराला तर नावच ठेवलं नाही, आता बोलायचं काय म्हणून ए सुख म्हणल्यामुळं त्यांचं नाव सुखदेव भगवान पडलं. सुखदेव भगवान की, श्रीमद भागवत महापुराण की, गोपाल कृष्ण भगवान की, राधे. पुढं पळायला लागले सुखदेव महाराज, पाठीमागे व्यास महाराज पळतात. एका सरोवराच्या तीरावर वरून सुखदेवजी भगवान पुढे जातात, व्यास महाराज पाठीमागे जातात. 12 वर्षाचे सुखदेव भगवंताचं वय आहे. 12 वर्ष म्हणजे तारुण्य अवस्था आहे. आणि त्याच सरोवरामध्ये त्याच गावातल्या तरुण स्त्रिया निर्वस्त्र होऊन स्नान करत होत्या.
पण सुखदेवजी भगवान त्यांच्या जवळून गेले, पण त्यांनी अंगावर वस्त्र घेतलं नाही. आणि व्यासांचं वय जवळपास वयोवृद्ध व्यास महाराज होते. व्यास महाराज त्या ठिकाणी आले की त्यांनी त्या स्त्रियांनी लगेच आपल्या अंगावर वस्त्र परिधान केली. व्यासांना सुद्धा अपमान झाल्यासारखा वाटला. व्यास महाराजांना राहुलं नाही. त्या तरुण स्त्रियांना व्यास महाराज म्हणतात, अगं मुलींनो, आता माझा 12 वर्षाचा तरणा बांड पोरगा तुमच्यापासून जवळून आताच गेलाय. त्याच्या अंगावर वस्त्र नव्हतं, नागडी अवस्था होती. त्याला पाहून तुम्ही अंगावर वस्त्र घेतलं नाही. अगं मी तर जक्कण म्हातारा आहे. मला पाहिलं की तुम्ही कशी काय अंगावर वस्त्र घेतली. त्या तरुण स्त्रियांनी इतकांना सुंदर उत्तर दिलं. त्या सुखदेव भगवंताची तुमचा जरी मुलगा असेल आणि 12 वर्षाचा तरुण अवस्थेतला मुलगा असेल, पण त्याच्या अंतकरणाला स्त्री पुरुष नावाचा भेद आतापर्यंत चिटकलेला नाही. स्त्री काय पुरुष काय हा भावच त्याच्या अंतकरणाला शिवलेला नाही. तुम्ही जरी म्हाताऱ्या अवस्थेतले वृद्ध अवस्थेतले असताना स्त्री पुरुषातला भेद तुमच्या अंतकरणामध्ये स्थित आहे, म्हणून आम्हाला आमची लाज झाकावी लागली. ज्या ज्या वेळेस व्यास महाराजांनी सुखदेवांना आवाज द्यावा, त्या त्यावेळेस पशुपक्ष्यांनी होकार द्यावा, झाडांनी होकार द्यावा, अरे पाषाणाला सुद्धा होकार द्यावा, इतकी अवस्था माझ्या सुखदेव भगवंताची जगतामध्ये विस्तारित झालेली होती. कारण सगळं तत्व माझ्या भगवंताला मान्य करणारी अवस्था म्हणजे सुखदेवजींची होती. असं सुखदेवजींचं सुंदर असं चरित्र, त्यांचा अवतार म्हणजे जगाच्या उपकारासाठी या भूतलावर झालेला अवतार म्हणजे माझ्या भगवान सुखदेवाचा अवतार आहे. त्यांची अवस्था म्हणजे ज्ञानोबा जसं ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात ना, हे विश्वाची माझे घर आईशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला. या विश्वामध्ये हे विश्वच माझं घर आहे, हे विश्वच माझं कुटुंब आहे, अशी अवस्था माझ्या सुखदेवजींची होती. आता हे एवढे व्यापक अंतकरण असल्याने व्यासांनी हाक दिल्यावर झाडांनी होकार द्यावा, अशी अवस्था माझ्या सुखदेवजींची झालेली होती. अशा सुखदेवजींना ग्रंथ प्रारंभ कथा प्रारंभेच्या वेळी श्लोकाद्वारे नमस्कार करतात. पुत्रेति तन्मयतया तरवोभिनेदु स्त्वं सर्वभूतहृदयं मुनिमानतोस्मि. देवाला नमस्कार केला, गुरु म्हणून सुखदेवांना नमस्कार केला.